चला तर मित्रांनो, आपला कांदा लागणीचा 6वा ब्लॉग आहे, पूर्ण बघा. आता खालच्या तुकड्यापर्यंत पाणी जाण्यासाठी आपण पाईप पण टाकून दिलेले आणि आता पाणी यायला पण सुरुवात झालेली. पाणी आलं आणि लगेचच मजुरांचा आवाज आला, म्हणे उळे कमी पडते. मी लगेच गेलो उळ्याच्या कॅरेटी सोडायला. मजुरांना उळे कमी पडत होते, त्याच्यामुळे आता चाललोय उळे घेऊन. 3-4 कॅरेट सोडले तिकडे. आता हे 5व आहे वाटतं आणि एक वावरात अजून बाकी. आता चाललोय तिकडे. इथं 2 कॅरेटी आहेत, 2 कॅरेटी मजुरांना दिले आणि हे माझ्याकडे 5वं कॅरेट आहे आणि अजून 5वं कॅरेट तर ठेवून दिलं. 5वं कॅरेट ठेवून दिलं आणि एक बाकी. मी उळे घ्यायला चाललो होतो, तेवढ्यात भाऊ म्हणे 12 काही आकळत नाही, त्याच्यामुळे म्हणे 2-1 गोणी घेऊन ये म्हणे. आता मग मी चाललोय गोणी घेऊन. बाहेर देता देता आपल्याला हेलिकॉप्टर दिसलं. अरे यार, आर्मीचं आहे. हेलिकॉप्टर खूपच खाली होतं, त्याच्यामुळे सगळं मजूर माणसं त्या हेलिकॉप्टरकडे बघत होते. त्यांना बघू द्या म्हटलं, आपलं काम चालू द्या जोरात. कांद्यांना पाणी भरताना हे लक्षात ठेवायचं, हे बाराच्या वेळेस हे जे फेसकूट असतं ना, हे काढून घ्यायचं बाजूला. हे असं फेसकूट येतं ना, हे फेसकूट बाजूला काढून घ्यायचं. या फेसमुळे कांद्यांना खूप साईड इफेक्ट होतात, जसे की करपा येतो आणि आपण शेतात जे खाद्य फवारणी वगैरे केलेले असते ते सगळे केमिकल याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे कांद्यांना खूप मोठा फटका बसू शकतो. त्याच्यामुळे काढून घेत जा. आम्ही तर काढून घेतलं, तुम्ही पण काढून घेत जा आणि पुढे लक्षात ठेवत जा. या व्हिडिओमुळे तुमच्या कांद्यांनाही फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्या. धन्यवाद हा माझा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी.